सोबत आम्ही हे ठरवलंय, या मुंबई MMR रिजन मध्ये MMRDAचा असो, सिडकोचा असो, या सगळ्या रिजन मध्ये आम्ही वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू करतो. या ठिकाणी आता MMR रिजन मध्ये आपण मागच्या काळात जे वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू केलं त्याच्यामध्ये 85 नॉटिकल माईलचं वॉटर ट्रान्सपोर्ट झालेलं आहे. आता पुढच्या काळात 200 नॉटिकल माईलचं वॉटर ट्रान्सपोर्ट आपण तयार करणार. मुंबई, नवी मुंबई, पनवेल इथपासनं तर या सगळ्या MMRच्या क्षेत्रामध्ये 21 जागी आपण जेटीज तयार करतो आहोत आणि त्या ठिकाणी आपण वॉटर टॅक्सी तयार करतो आहोत. पुढच्या काळामध्ये ठाण्यापासनं तर नवी मुंबईचा एअरपोर्ट असेल, या सगळ्या भागामध्ये वॉटर टॅक्सीने आपल्याला जाता येईल. आणि एकदा हे काम पूर्ण झालं तर नवी मुंबईच्या एअरपोर्ट पासनं गेटवे ऑफ इंडिया पर्यंत वॉटर टॅक्सीने आपल्याला जाता येईल. आणि एक मोठा मरीना देखील आपण नवी मुंबईमध्ये बांधतो आहोत. त्या मरीनामुळे या संपूर्ण वॉटर टॅक्सी नेटवर्कचा या नव्या मुंबईला फायदा होईल आणि समुद्राचा उपयोग करून MMR रिजन मध्ये अतिशय गतिशीलतेनं हे सगळं काम या ठिकाणी आपल्याला करता येईल. आणि हे सगळं करत असताना आमचे जे भूमिपुत्र आहेत, आमचे कोळी बांधव आहेत, या कोळी बांधवांचा विशेष विचार या ठिकाणी आम्ही केलेला आहे. त्यांच्याकरता देखील ज्या व्यवस्था आहेत, त्यांच्याकरता ज्या काही मासेमारीची व्यवस्था असेल, बाजारांची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, इतकी कामं या ठिकाणी झाली आहेत. या सगळ्या कामांचं जर मी या ठिकाणी वाचन सुरू केलं तर मला मुंबईची जी काही आपली सभा आहे ती रद्द करावी लागेल. मी एकच सांगण्याकरता आलो आहे, या ठिकाणी गणेश नाईक साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही असतील, मंदाताई असतील, आपले सगळे नेते मंडळी असतील, ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर या महानगरपालिकेचं, नवी मुंबईचं कुठलंही काम हे तुम्ही घेऊन आलात, ही देवाभाऊची गॅरंटी आहे, ते काम अडणार नाही. या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून एवढंच सांगण्याकरता आलो आहे, नवी मुंबईच्या विकासात कोणालाही अडथळा आणू देणार नाही. नवी मुंबईच्या हक्काचे पैसे जे माननीय मोदी साहेबांनी दिलेले आहेत आणि भविष्यात मिळणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुमच्या योजना पूर्ण होतील, तुमच्या प्रकल्पांना मान्यता मिळेल, तुमच्या घरांना मान्यता मिळेल, तुमच्या झोपडपट्टीचा विकास होईल, आरोग्य सेवा, शिक्षण सेवा याचा विस्तार या ठिकाणी होईल. आणि या सगळ्या गोष्टी करता खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहणार हा देवा भाऊ, हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. आणि म्हणून आज नव्या मुंबईच्या लोकांना माझं या ठिकाणी एवढंच सांगणं आहे, नवी मुंबईकरांनो, आपल्याला माहिती आहे आम्ही जे बोलतो ते करतो. ज्यावेळी भारतीय जनता पक्षाला प्रचंड मोठं बहुमत मिळालं, हे बहुमत मिळाल्यानंतर काही लोक म्हणायला लागले, आता भाजपला इतकं बहुमत मिळालं, आता भाजपवाले पहिलं काम करणार, लाडकी बहीण योजना बंद करणार. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेला, लाडकी बहीण योजना सुरूच आहे. आणि सर्व बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, ती कोणी बंद करू शकत नाही. पण नाईक साहेब, मंदाताई, संजू भाऊ, आता मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, या माझ्या लाडक्या बहिणीच तुमचे 111 उमेदवार निवडून पुन्हा तुमच्या हातामध्ये ही महानगरपालिका देणार आहे. पण ही महानगरपालिका हातात आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका, आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करा, लखपती दीदी. आता मोदी साहेबांनी लखपती दीदीचा कार्यक्रम आणलाय. लखपती दीदी म्हणजे जी लाडकी बहीण वर्षाला स्वतःच्या भरोशावर दरवर्षी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावते, ती लखपती दीदी.
आणि मला सांगताना आनंद वाटतो, महाराष्ट्रामध्ये मागच्या एका वर्षात 50 लाख लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवलेलं आहे. आता 1 कोटीपर्यंत आकडा पुढच्या 6 महिन्यात आम्ही नेणार आहोत. आणि मी या ठिकाणी तुम्हाला निवडून आल्यानंतर स्पष्ट सांगतो, हे जेवढे नगरसेवक आहेत आणि जे होणारे महापौर आहेत त्यांनाही सांगतो, मी त्यानंतर नवी मुंबईत आल्यावर तुम्हाला हे विचारणार नाहीये किती रस्ते केले, किती उद्यानं केली. तुम्हाला प्रत्येकाला हाच हिशोब विचारणार आहे की तुमच्या वॉर्डातल्या माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं, त्याचा हिशोब मला द्या. हा हिशोब तुम्हाला द्यावा लागणार आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगण्याकरता आलो आहे, नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक साहेब आहेत. या नवी मुंबईला विकसित करण्याकरता, या नवी मुंबईचं हे स्वरूप वाचवण्याकरता सातत्याने त्यांनी संघर्ष केलाय. आम्ही सगळे या ठिकाणी, मंदाताई असतील, आमचे सगळे आमदार असतील, आमचे माजी खासदार असतील, आमचे पदाधिकारी असतील, मी असेल, आठवले साहेब असतील, आम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत आहोत. पुन्हा एकदा नवी मुंबईकरांनी